पाहुयात पुढची बातमी। अमेरिकन शेअर बाजाराचा परिणाम हा भारतीय शेअर मार्केटवर झालाय। सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला आहे, तर निफ्टीत 700हून अधिक अंकांची घसरण झाली आहे। भारतीय शेअर बाजारात ब्लॅक मंडे असल्याचंही बोललं जात आहे। गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटींचं नुकसान झालंय। अमेरिकन मंदीच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजार कोसळल्याचंही कळतंय। आपण पाहतोय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे असल्याचंही बोललं जात आहे। या संदर्भात अर्थविषयाचे तज्ज्ञ अमित मोडक सर आपल्या सोबत आहेत। अमित सर, सर्वप्रथम तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आहे। आपण पाहतोय भारतीय बाजारात आज हाहाकार माजलाय। ब्लॅक मंडे म्हणायचं का? तुम्हाला काय वाटतं? ब्लॅक मंडे म्हणतात, ब्लॅक फ्रायडे म्हणतात, ज्या दिवशी वाईट होईल त्या दिवशी त्या वाराला लावून ब्लॅक म्हणतात। आता खरं तर ब्लॅक फ्रायडे येऊन गेला, कारण की शुक्रवारी जपानचे शेअर मार्केट खूप मोठ्या प्रमाणावर कोसळलं। आपलंही शेअर मार्केट जवळपास बीएससीचा विचार केला तर 800 पॉईंट कोसळलं होतं। एनएससी बघितलं गेलं तर 250 पेक्षा जास्त पॉईंटनी निफ्टी कोसळला होता। त्याची कंटिन्युटी आहे आज, आणि ही कंटिन्युटी अजून पुढे काही दिवस चालू शकेल। आता जेव्हा जेव्हा शेअर बाजार वाढत असतो तो इतका सलगपणे आणि दीर्घकालीन वाढतो। आता आपल्याच इथे बघायचं झालं तर गेले 2 वर्ष सलग शेअर बाजार वाढतोय। तसं पाहिलं तर कोरोना नंतर शेअर बाजार खालीच आला नाहीये। आता त्याला कुठेतरी करेक्शन येणं गरजेचं असतं। आपण मराठी लोक आहोत, आपण पंढरीची वारी करतो। 2 पावलं पुढे 1 पाऊल मागे, 2 पावलं पुढे 1 पाऊल मागे, आणि मग शेवटी पंढरीला आपल्याला विठोबाचं दर्शन होतं। तेच शेअर बाजारामध्ये प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की शेअर बाजार हा थोडा पुढे जाणार आहे किंवा खूप पुढे जाणार आहे आणि थोडासा मागे येणार आहे, आणि तो थोडासा मागे आला म्हणून भिवून जाण्याचं कारण नाही। आता हे सगळं होतंय का? तर एक्सेसिव्ह प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे चायनामध्ये, जपानमध्ये, कोरियामध्ये एक्सेसिव्ह प्रोडक्शन कॅपॅसिटी, आणि त्या प्रमाणामध्ये मालाची विक्री युरोप आणि अमेरिकेमध्ये होऊ शकत नाहीये। तिथे रिसेशन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, जी त्यांच्याकडच्या रोजगाराच्या आकडेवारीतून दिसतेय, त्यांच्याकडच्या क्रेडिट ऑफटेक मधून दिसतेय, त्यांच्याकडच्या PMI डाटामधून दिसतेय, आणि त्यामुळे लोकांना आता मनामध्ये भीती निर्माण झाली आहे की जर प्रोडक्शन जर असं पडून राहायला लागलं, रिसेशन आलं आणि प्रोडक्शन कॅपॅसिटी जर वापरली गेली नाही, सगळीच्या सगळी रिसेशन सदृश्य परिस्थिती आली, मंदी सदृश्य परिस्थिती आली, तर हा शेअर बाजार आणखीनही घसरू शकतो। याचं भान लोकांनी ठेवणं गरजेचं आहे। त्यामुळे करेक्शन झालं म्हणजे फॉलिंग नाईफ म्हणतात। एक वरती तुम्ही एखादा चाकू फेकला आणि तो खाली पडत असेल तर तो झेलायचा नसतो, कारण त्याची धारदार बाजू असते, ती तुमच्या हातात येते आणि तुमचा हात कापू शकतो। त्यामुळे फॉलिंग नाईफ कधी कॅच करायला जाऊ नये। तसं आहे, आता शेअर बाजार जोस्त स्थिरावत नाही, कुठेतरी कन्स्ट्रक्टिव्हली आपल्याला असं वाटत नाही की शेअर बाजार स्थिरावणार आहे आणि वरती जाणार आहे, तोच तर त्यात नवीन खरेदी करू नये। कुणालाच सर्वात कमीत कमी भावामध्ये खरेदी आणि सर्वात जास्तीत जास्त भावामध्ये विक्री करायचं टेक्निक आजपर्यंत जमलं नाहीये। त्यामुळे अजिबात असा विचार करू नये की माझा तो सर्वात लोएस्ट भाव चुकला। त्याच्यापेक्षा असा विचार करावा, लोएस्ट भाव चुकला ठीक आहे, परंतु शेअर बाजार जिथून वाढायला सुरू झालं तिथे मी शेअर बाजारामध्ये परत गुंतवणुकी करता जातोय। अमेरिकन फेडरल रिझर्व्ह जे आहे ते आज तातडीची काहीतरी मीटिंग घेणार आहे असं बाजारामध्ये न्यूज आहे, व्याज दरांच्या बद्दल विचार करण्याकरता, कारण की व्याजदर तिथले सर्वोच्च पातळीवर आहे। आज सर्वोच्च पातळीवरच्या व्याजदरामध्ये काही जर कन्सेशन्स दिली गेली, कुठेतरी कमी केले गेले व्याजदर की जे सप्टेंबरच्या शिवाय कमी होतील असं वाटत नव्हतं, तर ते व्याजदर कमी केले गेले तरी देखील शेअर बाजारामध्ये थोडीफार परत करेक्शन येऊ शकते, डिमांड येऊ शकतो, कन्झम्पशन वाढू शकतं, लेबर मार्केट परत थोडं सुधारू शकतं प्रोडक्शन वाढल्यामुळे। या सगळ्या गोष्टींचं आपण भान ठेवणं गरजेचं आहे। आता तरी डॉलेक्स खाली आहे, त्यामुळे इंटरेस्ट रेट थोडे कमी व्हायची शक्यता वर्तवली जाते, आणि त्या प्रमाणामध्ये सोनं चांदी मात्र काही आता वाढत नाहीये। तर एकूणातच मंदी सदृश्य परिस्थिती आहे। शेअर बाजार थोडा अजून खाली जाऊ शकतो, परंतु आपण जी काय खूप मोठी तेजी बघितली आहे त्याच्यात ही छोटीशी मंदी बघायची आपण मनाची तयारी ठेवणं गरजेचं आहे। निश्चितच सर, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे अमेरिकेत सर्वाधिक व्याजदर आहे, मात्र अमेरिकेतला मंदीची ही चाहूल म्हणायची का? आणि जरी ही चाहूल असली तरी आपल्याकडे तशी काही शक्यता तुम्हाला वाटतेय का? आपली इकॉनॉमी एकतर नेट इम्पोर्ट करणारी इकॉनॉमी आहे, आपण नेट एक्सपोर्टर नाही होतो। जे देश नेट एक्सपोर्टर असतात त्यांना जगात कुठेही मंदी आली तरी त्यांना परिणाम होतो, कारण त्यांचं एक्सपोर्ट त्या प्रमाणात कमी होतं, आणि त्यांचं एक्सपोर्ट कमी झालं की त्यांच्या देशातलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी जी आहे ती पूर्ण युटिलाइज होत नाही,
किंबहुना त्यांना ती आयडल मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी ही अंगावर येते, त्याची व्याजं भरावी लागतात, त्याचे फिक्स कॉस्ट लागतात आणि त्यांना नुकसान होतं. आपली इकॉनॉमी जी आहे ती नेट इम्पोर्टर इकॉनॉमी आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या देशात तयार झालेल्या तर सगळ्या वस्तू वापरायच्याच असतात, किंबहुना आणखीन बाहेरच्या देशातून वस्तू आणून वापरायच्या असतात. आणि त्यामुळे आपल्याकडे जगभरात जरी मंदी आली तर सर्वात शेवटी मंदी आपल्याकडे येईल आणि त्याचा सर्वात शेवटी आपल्यावर परिणाम होईल. निश्चितच आपल्याकडची जी ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे ती मात्र एक्सपोर्टवर अवलंबून आहे, कारण बऱ्याचशा परदेशी ज्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजच्या कंपन्या आहेत त्या इथल्या लोअर लेबर रेट किंवा पोल्युशन किंवा याच्याबद्दलची असलेली शिथिल धोरणं, एन्व्हायरमेंटच्या संदर्भातील शिथिल धोरणं, यामुळे इथे मॅन्युफॅक्चरिंग बेस त्यांनी तयार केलेले आहेत आणि मग त्यांचा एक्सपोर्ट मेनली इथून होतो. आणि भारतीय बाजारातून मेनली एक्सपोर्ट होणाऱ्या दोन गोष्टी आहेत तशा, एक ऑटोमोबाईल सेक्टर आणि दुसरं सॉफ्टवेअर सेक्टर. पण सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये मंदीचा परिणाम जरा दूरगामी आणि म्हणजे उशिराने येतो, कारण की लोकांचं जे सॉफ्टवेअरचं स्पेंड असतं तर IT स्पेंड असतं ते हळूहळू कमी होतं, ते एकदम कमी होत नाही, कारण ते परिस्थितीचा अंदाज घेऊन कमी केलं जातं. त्यामुळे आता तरी भारतामध्ये इमिजिएटली त्याचा परिणाम होणार नाही, पण जसं आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो, कारण आता आपण जागतिक अर्थव्यवस्थेशी निगडीत झालोय, कपल झालोय. डिकपल व्हायला वेळ लागेल आणि डिकपल असूच नाही, ते कपलिंग आपलं जागतिक अर्थव्यवस्थेबरोबर असावं असंच असतं आणि त्यामुळे थोडासा परिणाम आपल्याकडे दिसेल, पण इतर देशांच्या मानाने तो परिणाम कमी असेल. सर, शुक्रवारी सुनामी आली मार्केटमध्ये. आज 10 लाख कोटींचं खरं तर गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय. ही स्थिती येणाऱ्या काळात अशीच राहणार आहे का? 10 लाख कोटींचं नुकसान गुंतवणूकदारांचं झालंय हे थोडंसं एक्झॅगरेटेड असतं, कारण कोणी जाऊन विकलेत का ते शेअर आणि विकून त्याचा नफा घरात आपलं नुकसान करून घेतलंय का, हे विचार करणं गरजेचं आहे. हे असे आकडे सांगून आणखीन गुंतवणूकदारांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. आज बघायचं आलं भारतीय शेअर बाजारात ते 15 ते 17% शेअर फक्त रिटेल इन्व्हेस्टरकडे. आता 15 ते 17% असतील तर उरलेले जे 85% शेअर्स आहेत ते इन्स्टिट्यूशन आणि प्रमोटर्सकडे, ते तर कधीच विकणार नाही, त्यामुळे ते नुकसान असं म्हणता येणार नाही. दुसरी गोष्ट, आत्ताच्या स्थितीमध्ये भारतामधून FIIने जरी काढता पाय घेतला किंवा विक्री केली तर स्थानिक गुंतवणूक संस्था, DII म्हणतो आपण, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावरती कॅश पाईल्स आहे, तयार आहे, की त्या कॅशमधून ते निश्चितपणे एका योग्य वेळेला परत शेअर बाजारात प्रवेश करतील आणि शेअर्स घ्यायला लागतील. त्यामुळे भारतीय शेअर बाजार फार मोठ्या प्रमाणावर कोसळेल असं वाटत नाही, कारण डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरकडे खूप मोठ्या प्रमाणावर पुरेसा रोख तरलता असलेला निधी उपलब्ध आहे. सर, शेअर मार्केटमध्ये जर आपण आजकाल बघायला गेलं तर अनेक मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असतात. त्यांच्यासाठी ही संधी म्हणायची की मग संकट? संधी तर आहेच, आणि टाइम टू टाइम आणि सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट तुम्ही करत राहिलात तर तुमचं ॲव्हरेज प्राइसनी इन्व्हेस्टमेंट होतं, म्हणजे फक्त उंच भावात किंवा फक्त खालच्या भावात होत नाही. आणि अशी ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट करणं जास्त चांगलं आहे. म्हणजे अगदी तुम्ही म्युच्युअल फंडातच SIP करायला पाहिजे असं नाही. तुम्ही तुमच्या दृष्टीने जे चांगले शेअर असतील असे एक 10 शेअर निवडून ठेवायत. दर महिन्याला विचार करावा की मी हे 10 शेअर दर महिन्याला 20,000 रुपयात 10 शेअरचे जेवढे काही शेअर बसतील, प्रत्येकाचे एखादा 2 शेअर बसतील, एखाद्या स्क्रिप्टचे 5 शेअर बसतील, तर ते दर महिन्याला घेत राहीन आणि असं सतत घेत राहीन, जेणेकरून माझं ॲव्हरेज होईल. म्हणजे मी कुठल्या एका भावामध्ये एंटर केलं खूप उंच भावात आणि मला नुकसान झालं, खूप खालच्या भावात एंटर केलं आणि मला खूप फायदा आला, असं होणार नाही. तर ॲव्हरेज प्रॉफिट होईल आणि ॲव्हरेज तुमचे कॉस्ट ऑफ होल्डिंग राहील. गुंतवणूकदारांनी घाबरून जायचं मला तरी स्वतःला काही कारण दिसत नाही. अर्थातच. सर, अमेरिकन मार्केट नंतर आपण पाहतोय आशियाई बाजार देखील कोसळताना दिसत आहेत. काय कनेक्शन आहे या सगळ्याचं? मी मागाशी सांगितलं असं की जागतिक शेअर बाजाराशी आपण कपल्ड आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये एशियातला चायनीज बाजार असेल, कोरियन असेल किंवा जॅपनीज बाजार असेल, हे जे 3 ऍक्टिव्ह शेअर मार्केट्स आहेत, किंवा हाँगकाँग आहे, याच्या घट्ट म्हणजे पडल्यामुळे, या बाजारामध्ये शेअर भाव पडल्यामुळे आपल्या इथे त्याचं थोडंसं म्हणजे वादळ आलं कुठेतरी दूर समुद्रात तर आपल्याकडे पाऊस पडतो. आता वादळ तर येत नाही पण पाऊस मात्र येतो, तसं आहे. तिकडे वादळ आलं तर इथे थोडासा पाऊस पडणार. ऑस्ट्रेलियाचा शेअर बाजार पडतोय, युरोपियन शेअर बाजार पडतायत, आणि युरोप आणि अमेरिकेत एक फार मोठी परिस्थिती अशी आहे की तिथे मंदी सदृश्य परिस्थिती ऑलरेडी तयार झालेली आहे आणि तिथे व्याजदर त्यांना वाढवायचेत पण वाढवता येत नाहीत, कारण व्याजदर वाढवले तर परत कन्झम्पशन कमी होत आहे आणि मंदी आणखीन वाढतीये. व्याजदर वाढवले नाहीत तर इन्फ्लेशनचा धोका आहे. म्हणजे असं ते कुठेतरी दुष्टचक्रात अडकलेत. त्यांना कुठेतरी ह्याच्यात सोल्युशन काढण्याकरता वेळ जाईल,
पण एकदा का सोल्युशन निघालं की जे जास्तीत जास्त 8 ते 10 महिन्यामध्ये पुढे ते स्टेबल करू शकतील आणि त्याच्यानंतर शेअर बाजार परत एकदा दीर्घकालीन तेजीमध्ये येईल. अर्थातच सर, आपण पाहतोय आता शेअर बाजार कोसळला असला तरी तुम्ही नेमकं काय सगळ्या गुंतवणूकदारांना आवाहन कराल? म्हणजे तुम्ही आता काय सांगाल, आता गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ आहे की मग थोडंसं थांबूनच त्यांनी नंतर गुंतवणूक करावी? मी मगाशी सांगितलं फॉलिंग नाईफ, म्हणजे आता इमिजिएट एंटर करू नका की अरे खूप शेअर बाजार खाली आलाय आपण पटकन पकडू. तर फॉलिंग नाईफ म्हणजे जो वरती टाकलेला चाकू असतो तो खाली पडताना त्याचं जे पातं असतं ते खाली असतं आणि मग ते पातं जर आपल्या हाताला लागलं तर आपल्याला जखम होऊ शकते. तसं आहे, हा शेअर बाजार खाली येत असताना मध्येच जर आपण हात घातला आणि त्याला पकडायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तो फर्दर खाली गेला आणि आपण फसलो असा विचार करून आपण तिथे विकलं आणि नंतर तिथून वर गेला तर ते दुष्टचक्र निर्माण होतं. माझा गुंतवणूकदारांना हा सल्ला राहील, जेव्हा तुम्ही गुंतवणूक हा शब्द उच्चारताना तेव्हा तुम्ही 3 ते 5 वर्षाचा कालावधी मनामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आज घेतला उद्या विकला ते काही पिठाची गिरणी नाही, वरून गहू टाकले आणि खालून त्याचं पीठ तयार होऊन बाहेर पडलं आणि मी लगेच जाऊन चपाती बनवली, असं गुंतवणूकच नाही. आणि तशी गुंतवणूक जर कोणाला अपेक्षा असेल तर त्यांनी गुंतवणूक करू नये. त्यांनी त्याच्यापेक्षा लॉटरीचे तिकीट काढावी, त्याच्यामध्ये जास्त मजा घ्यावी. गुंतवणूक याचा अर्थ तुम्ही पैसे गुंतवताय, थोड्या वेळ थांबताय, दीर्घकाल थांबताय आणि त्याच्यामधून निर्माण झालेला नफा काही प्रमाणात काढून घेताय, काही प्रमाणात पुनर्गुंतवणूक करताय, चांगल्या स्क्रिप्ट शोधून काढताय ज्याला दीर्घकालीन भविष्य आहे. आता नुकत्याच चांगले सुरू झालेले व्यवसाय असू शकतात जे दीर्घकालीन चांगले परफॉर्मन्स दाखवणार असतात, त्यांच्यामध्ये पैसे गुंतवू शकता. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि जे काही काही शेअर आपल्या आवाक्याच्या बाहेर गेलेले असतात ते जर थोडेसे खाली आले किंवा त्याच्यात जर 20-25% करेक्शन दिसलं तर निश्चितच त्याच्यातले थोडे शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करावे, कारण ते पोर्टफोलिओमध्ये आपण ऍड करायच्या स्थितीमध्ये राहिलेलो नसतो. पण ते एकदा जर स्वस्त आले तर ते एखादंच आपल्या आवाक्यात येतात, तिथे मात्र गुंतवणूक करावी. आणि सर्वात सेफ जर काहीच कळत नसेल तर म्युच्युअल फंडाची SIP करावी. निश्चितच अमित सर, खरं तर खूप साध्या आणि सोप्या शब्दात तुम्ही प्रेक्षकांपर्यंत हे सगळं विश्लेषण पोहोचवलं आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार.